रवींद्र वायकरांचा जवळचा माणूस रवींद्र वायकर यांच्या निकालावरून सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे। त्याचबरोबर रवींद्र वायकरांचा जवळचा माणूस हा वनराई पोलीस स्टेशनला चक्रा मारत होता असा दावा संजय राऊतांनी केलेला आहे। निवृत्त पोलीस अधिकारी सातारकर पोलीस स्टेशनला का गेलेले, तिथे काय नेमकी तडजोड झाली असे सवाल राऊतांनी उपस्थित केले होते। दरम्यान देशभरात लोकसभेचे 45 बोगस निकाल लागलेले आहेत। तसंच संशय दूर होईपर्यंत वायकरांनी खासदारकीची शपथ घेऊ नये असंही राऊतांनी म्हटलेलं आहे। वनराई पोलीस स्टेशनमधून फोन बदलण्याचा प्रयत्न झाला, तो यशस्वी झालाय का? हे सातारकर कोण आहेत आणि कोणाचे नातेवाईक आहेत? जे सतत 4 दिवस वनराई पोलीस स्टेशनमध्ये येरझारा घालत होते, सीसीटीव्ही फुटेज काढा, त्यांचं तिथे काय काम होतं आणि त्यांचं काय डील झालं हे सांगा, नाहीतर मी सांगतो। संशय दूर होत नाही तोपर्यंत रवींद्र वायकर यांना लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून थांबवणं हीच लोकशाही आहे। ही लोकशाहीचे संकेत आहेत। चोरून ज्याने विजय मिळवला तो लोकसभेत जाऊन शपथ घेणार, अशा प्रकारचे या देशामध्ये किमान 45 निकाल लावण्यात आलेले आणि अशाच निकालांवर भारतीय जनता पक्ष विजयी झालेला।